तर कसं काय मित्रांनो, आता आम्ही जाणार आहे बालाजीला आणि इथनं आता आम्ही कोल्हापूरला जाणार आहे. आता किती वाजला म्हणजे काय, बरोबर 9:45 वाजायला आल्यात. अजून 2-3 मिनिटं कमी आहेत. तेवढ्यात आता मी आवरून घेतलोय आणि जाणार आहे. कपडे कशी घातल्या, हे परवा दिवशी आणले बघा कपडे चरचरीत. आणि आम्ही कसं कसं जातोय, मी पहिल्यांदा चाललोय. कसं कसं जातोय, काय जातोय मला काय एवढं माहित नाही. सोन्याला जास्त माहिती आहे. सोन्याला तिकीट काढलं आहे माझं. आणि अजून कोण कोण आहेत, नवीन बी आहेत आणि बाकी सगळी जुने बी आहेत. जुनी जे दरवर्षी जातात ते. मी तर पहिल्यांदा झाले. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळं बघायला मिळणार. कसं कसं जाते, कुठं जेवते, कुठं खाते सगळं. आणि बघा बॅग भरल्या म्हणून तुम्ही बॅग गच्च भरल्या एकदम मस्त. 5-6 दिवसाचं भरले चरचरीत. सोन्याला त्यांची सगळी फॅमिली गाडी भरल्या आणि इकडे सगळी आहेत एवढी. आले बघा आता रेल्वे फाटकवर उतरले. बघली बघा आमचं केवढा आहे. सुट्टी नाही, फॅमिली घेऊन आला बघा. सोन्याला आणि फॅमिली घेऊन आला, सुट्टी नाही. सोन्याला बारकीची बॅग घेतलाय. रात्री बघायचं जास्त रेल्वे आहे बघा. बघा रेल्वे आणि गँग बघा आमची चालल्या. रेल्वे बघा कोण नाही अजून. आत्ताच आम्ही आलोय फाटकवर. आपलं शेवट आहे हो. इथनं पुढे जाणार इकडे उलट्या साईडला कसं आहे. चल आता ही आणि ही सीट एक ऍडजस्ट केल्या आम्ही तिकडे इकडे. आणि काय आमची गँग इथं जो एका सीटात 2 आहेत आणि तिथे एका सीटात 2 आहेत. सोन्याला आला बघा सीटा बघा. माणसं व्यवस्थित बसतात काय. सगळी एका ठिकाणी आलो बघा. एका ठिकाणी झाले आता आम्ही. कशी बसतात सगळी. आणि बघा माणसं कशी पाहिजे आहेत ना. रेल्वे पयांचा आवाज जास्त आला. ही 100 घ्या आणि आम्हाला किती परत द्या माहिती आहे. नोट कसं चेक करायला पाहिजे. रेल्वे धडकणार अडतं हा कसा आहे दणका. अरे आम्ही इकडे आहे कुरकुरे घ्यायला आवाज. काय वेगळंच घ्यायला काय वेगळंच घ्यायला. मिरज जंक्शनवर आले आता. बाकी सगळी गेल्यात. मी एकटाच बसले. पाणी बॉटल 2 घेतले चर्चेत. आता ही बाकीच घ्यायला खायला मी आत बसले. हे अरे रेल्वे जाणार आहे. हे बघा हाजान काय काय आणलाय. दही झुणका वरी हे बघ खरडा भाकरी. यांचा का उपवास आहे शनिवार आहे. आम्ही आणले भाकरी आणि हे स्टेशनवरनं चालले बघा आम्ही आता. आणि आता इकडे बेळगाव मार्गे जाणार आहे म्हणून. सोन्याला आला बघा. सोन्याला सीट सोडून आमच्या इथं आलाय. आणि कॅट आणली बघा. खेळायला विषय चालू आहे मोकळं करल्या सगळं. हे बघा पाहून पण आहेत बघा कॅट आहे. त्याने काय किंग मास्टर आहे. आम्ही काय साधं खेळणार आहे. थोडा पैशाचं नव्हतं विदाऊट पैशाचं. नुसता ते काय जोड्या बिड्यान कसं तरी घेतात ते खेळणार आहे. बघूया आता. अजून मेंबर गेल्या तिथली. मास्टर माइंड आली बघा. आता बघा कसं खेळ आता आली बघा. आता चालू करणार आहे आम्ही. आणि आजी तर बघा कसं करलाय चरचरीत. कारण जाऊच तर रेल्वेतच बसाय त्यामुळे गेम खेळणार नाही. आणि आजीतनं कुठं पुरी बघताना खेळताना बघून आला. आणि इथं मोठं बघायला बघा. हा पुरी घ्यायला आणि तुम्हाला कळणार फिगर काय काय आम्ही काय मला काय माहित नाही जरा. बघा थांबा कसं खेळायला. बघा 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 हे प्रेक्षक मला जोडाय बघा जोडाय म्हणा काय सेटअप कसला आला बघा. गेम खेळायला मला काय कळणार बघा. माया इथं बसवले आम्ही. सेटअप कसा आहे.
तो सगळा बंद पडला बघा. अजित पिसत बसला एकटाच. काय पिसत बसलाय सगळा. यो जिंकलाय म्हणून जिंकलाय म्हणून पिसला. डबल काढले बघा. डबल सुट्टी नाही. चित्रच आहेत ना. फेकरला काय बी चालते त्याला म्हणा. कसं आहे काय माहित नाही आपल्याला. जंक्शनवर आले बघा. एवढे टिकटाचे पैसे होईल ना तेवढे यांचं देऊनच होते बघा. एवढं बोंबाव माहिती सगळं. इंडिका 10,000 ला आणले आम्ही. आणि कुठल्या गाड्या? आणि अल्टो आहे ना 5,000 ला. आणि टू व्हीलर की नाही 2 रुपयाला. मग आता झोपले बघा चरचरीत. अजून काय झोपाय ना थोडा. आणि अजून सगळं पुढ्या बिड्या काय तर मोठं वजन असते असाच. चालले बघा आम्ही. कशी आहे आमची गँग सगळी. आणि गर्दी आहे. आम्ही बागाच्या जाणार. आम्ही चालले बघा. आणि बघा बूट बीट चटी बिटी. घालते का नाही का? आणि उतरले बघा. गर्दी बघा कसं आहे स्टँडला. आणि आम्ही हाय आणि सोन्याची फॅमिली अजून कुठं आहे. कुठं काय दिसणार झाल्यात तरी बी आम्ही थांबले स्टॅच्यूवर. काय करायला थांबले आपण? बुकिंग करायला थांबले बघा. बघा एवढे अजून बाकीचे आहेत पाठीमागं. तिकीट विकेट बुकिंग केली आम्ही. आता चाललोय मेडिकलला. आणि सगळेच चाललोय मेडिकलला. पोटाला पण आहे दुखायला म्हणून गोळा घ्यायला चाललोय. 30 रुपयाला चहा. मग तू आणि बसले बघा आता. ती कुठलं आहे जीप 4x4 सुट्टी नाही. आता जाणार आता. वर जाणार आहे. आणि बॅगात आमचे पैसे लय. तुला बाराजीला काय येते सांग. स्वच्छता वर लय. आजी काहीतरी वस्तू बनवला काय बघूया आता. काय बघायला मिळते आपल्याला. काय विषय नाही आहे. मध्ये घालायचे रे तंबाखू. घातले ना आता. रगत घातले. तंबाखू बॅगेत मध्ये घातला तर गावत नाही काय. आणि यांचा विषय काय आहे. तंबाखू कसं ठेवायचं सांभाळून. देवाचं राहिलं तंबाखूचा विषय चालू आहे. तंबाखू लय लागते. कारण कसं आहे वयानं मोठ्या करताना जरा अक्कल कमी आहे. तुला अक्कल कमी आहे जास्त. सारे मग चेकपोस्ट आहे. कसला आहे चेकपोस्ट? कसा आहे? नेटका आहे. नेटका कसं दिसते? सरसरीत आहे की नाही? वरती बघा कसं आहे. गाड्या ठीक आहेत. स्वच्छता बी चांगली आहे थोडा. इथं घाण काय नाही आहे. मोठाच्या मोठा रोड आहे. सोन्याला त्यांची फॅमिली इकडे आल्यात. हे काय पप्पाची पाठ सोडत नाही बघा. चालू तरी बी सोडणार नाही. आणि बाटली बिटले काय चालत नाही म्हणून असलं हे टाकायचं म्हणून कचरा कोंडीत. आणि कशी आहेत चरचरीत. मामानं स्टॉक भरलाय बाटलीचा. येऊ सुट्टी नाही. बाटल्या बिटल्या सगळं भरायचं. इकडं आहे. कसं आहे बाटली बघा कचरा कोंडीत टाकल्या. काय आणि ते चेकिंग आहे बघा. बघा हे बघा सिस्टीम कसं आहे चरचरीत. हां बस चला. कॉन्ट्रॅक्ट संपला आपलं.
चेकिंग करून आले आता बॅगा बिगा घेतले. इकडे बाहेर बघा कसले थांबल्यात माणसं सगळी आणि आमची गँग बघा इकडे थांबल्या सगळी आणि सोन्याला त्यांची फॅमिली तिकडे सोन्याला आणले गँग आणलाय. आणि बघा हो मामा कुठलं गाव हो चालत आहे पाय वाटावा इथनं रायड असते इथं जाते. बाकी काही चप गेल्या तरी चालतील कुत्रा एक दिवस लागले आमची गेले तुझं काय करा. आता आम्ही चाललोय बघा रूम बुकिंग करायला आणि बघा आणि केवढी काय गर्दी नाही तरी बी लांब लचक असं रेल्वेच्या डाबाला टर्न नसतं तेवढं इथं टर्न आहे. ठीक आहे इथनं अजून लय लांब आहे जायला पुढे. आता तिथं काय शॉपिंग बिपिंगचं काय काय आहे इथे खरेदी बिर्दी करायला बघा कसं सुट्टी नाही. तासभर थांबून आलो आता आणि माझा 21 वय पूर्ण आहे त्यामुळे मला काय तिकीट दिलं नाही. आता आलोय आमचा माणूस एक काढलाय थोडा आणि इथं गटऱ्या जाऊन बसले कशी बसल्यात सुट्टी नाही. आता मी भात नाही चालू बघा भात ज्योती भातच खायला सगळे चालू बघा. आणि हे बघा आमचं ठेकेदार मालक दाखवायचं बघा आम्हाला कुठं भात मिळते ते. जिथं जाईल तिथं रांग आहेच. तिथं जावा कुठे पण जावा रांग असणारच तर तुम्ही रांगेत. आणि भात घ्यायला आले दर्शन चांगले मोठे बघा जमल्या दादा बघूनच आपल्यात किती बघूनच आपल्याला फ्री आहे हो फ्री आहे त्यामुळे गर्दी ठीक 2-2 घेवी घेतलं तर चालतं. आता भात घेऊन आले बघा आणि खायला बी नको आले हे बघा आणि खायला बी नको आले आम्ही तर घेतले अशी खायला सुट्टी नाही. रूमाचं बुकिंग केलोय का अजून बुक व्हायचं आहे 2 तास लागतो. हॉलमध्ये येऊन बसले कसं आहे चल हॉल बिल अजून केस बिस कापायला जाईल तिथं थांबायचं आणि वाडा बघायचं. कसं वाडा बघायचं आम्ही असं वाडा बघायचं सगळीजण. ही आमची रूम आहे 118 आहे असंच बसायचं असं आहे. अनेक तासाने ते किती आम्हाला काय घेणार इथनं जावं म्हणल्या नवीन मेंबर येणार माहित नाही कुठं हे करतात केस कापतात आणि ही पुढे पुढे चालल्यात बघा कुठं तर चाललोय आम्ही चाललोय काय कळते तुम्हाला कळत झालं तर वाचा आम्हाला काय कळत नाही आम्ही चाललोय पुढं. तसं आम्ही आलोय बघा आता इथं आलोय बघा चपला ढीक सुट्टी नाही कसं आहे आणि वरती झाल्या बघा गावला आम्हाला शेवटी 4 वेळा चुकून बी इथे पण आवडेल इथे पण रांगच आहे रांग आणि बघा 1 नंबरला जायचं आहे. हे एवढे दिल्यात विराट पान आणि हे तिकीट दाखवायचं आणि अजित बसल्या बघा टक्कल करा आणि मी बी करणार आहे अजून 2 मिनिटात चक्की गेल्यावर कसं दिसणार नाही टोपी घातला त्यामुळे काय विषय नाही. आणि आम्ही बघा कसं दिसते माझं मला काय दिसत नाही. आता व्हिडिओ बघतो मी परत कसं दिसते आणि आम्ही आता सगळे आलो टक्कल करून आम्ही बाकी सगळी गावल्यात ते मामा एक गावात राहिल्यात कुठे गेल्यात आम्ही बाकी सगळे एकत्र झाले ते मामा कुठं त्याला तिसरीकडे सोडल्यात त्याला निवडून काय गेल्यात मी बसलो इथं आणि एक आमचं कार्यकर्ते तिथे बसल्यात थांबल्यात आणि बाकी सगळी गेल्यात हुडकायला. तर पावसाने एंट्री केल्या बघा कसं दिसते पाऊस पडालाय बॅटरी मी चक्की गेलोय असं वारा आल्यावर असलं गार वाटायला की नाही एकदम गार लय भारी वाटायले. हे मामा गेलते बघा हे मामा गेलते आणि ह्या कार्यकर्त्यांनी हुडकून आणल्यात सगळ्यांनी त्यामुळं मनापासून आभारी आम्ही. हे बघा ते मामा गेलते बघा कुठं मामा तर सकाळी आता देवालचो आणि आत्ता एकदा जेवायला चालू बघा आता रांगेत राहिलो आम्ही. काय ना पाठ्यामागे लावा की देतो पैसे देतो की लावा की बाजार फिरा आली बघा बाजार बघा कसा आहे
चलचरीत आणि गाडी पाहिजे आपल्याला ट्रॅक्टर पाहिजे येऊ ड्रायव्हर आहे त्याने आमच्या इथे क्रिशर लावायला नाही इथं आम्ही देऊळ बघा आलो बघा देऊळ कसं दिसते बघा दाखवतो आणि एवढ्यासाठी 3 किलोमीटर का 2 किलोमीटर असं फिरून यायला लागते म्हणून आणि इथनं जवळच दिसते बाकी बघायला आमची बघा गँग कशी बसल्या कसं दिसते रथ बघा रथ मित्रांनो कसा आहे रथ चरचरीत आहे मोठाच्या मोठा हे रथ आणि हे रथ वेगवेगळा आहे दर्शन लाईनला चालू आहे बघा अजून आणि एवढ्यासाठी 3 किलोमीटर दुका 2 किलोमीटर फिरणे लागते अजून माणसं आहे बघा आमचं काय 4 वाजता त्यामुळे आम्ही निवांत फिरले पाणी बघा कसला आहे चरचरीत रॉकेल आणि पाणी आहे कन्नड मध्ये लिहिल्यात ना इंग्लिश वाचा येते का नाही बोर्ड लावलेत ना ठिकाणी तिरुमला पवनपती देवस्थान बघा माणसं बाहेर इकडे खायला ते नाही काय आम्ही इथेच खाली बसलेलो आणि डॉन उठला बघा आता आणि आता आम्ही आंघोळ केली पाणी तापून काय त्याचं बाज आहे आणि तो बघा मामा बी आंघोळ केल्यात जा चल आणि नेटकं बोली संघटना झोपल्या अजून तर आता दर्शन घेऊन आले बघा आणि रूम मध्ये येऊन झोपले आम्ही आणि दर्शन काय आम्ही किती वाजता घेतलेलो किती 2 तासात दर्शन घेतलोय इथनं गेलो 1:30ला आणि 5ला बरोबर 4ला बरोबर दर्शन झालं 5ला बाहेर आता वाजले 6 वाजला असेल आणि कपडे बदलून झोपले आणि आता आमचा माणूस 2 चुकलेले त्यातलं एक मामा चुकलेले मामा परत आल्यात आणि याच्यावरून आणि सगळ्यात पहिला राजू ऑर्डर आणि अतुल ऑर्डर दर्शन घेतलं आणि पक्का आणि आम्ही 4 जण पहिला घेतलेलं दर्शन आम्ही 4 जण हे दरवाजा आणि चुकलेले बाकी काय आलो आम्ही जरा बसलो बिसलो मग मामा आली ती आणि चुकलेला माणूस चुकलेला माणूस याला दर्शन मागं थांबलोय या म्हणून पळतोय मागं थांबला मी जो वाटवर बसलो खाली त्या देवळापाशी आणि कुठल्या देवळापाशी गेलतास आता तुम्ही 50 रुपये कुठं बापू तुमच्या वाड्यावर बसले आता आपण आलो तुमच्या वाड्यावर बसले तुम्ही चुकची अरे लाडू दिली तुला दिले पावती दाखवा त्याला हे पावती दाखवा त्याला आपण नंतर जाऊन आणायचं बापू किती दाखवलं बघ ते आपण सकाळी गेलो तिथं लाडू मिळते की बापू हा मग तू काळा असल्यामुळे पुढे घेतली असते ढकलून आव आव कर्नाटक पाशी आव कर्नाटक पाशी हा अण्णा ऐका अण्णा दाय वाट बसलो ते लाडू घेतात तिथंच बसलो लोक सगळे इकडे बस देवदर्शन घेऊन आता झोपलेलो मस्तपैकी आणि आता उठले आणि आता चाललंय आणि फक्त भात खायला त्याच्यात फ्री भात आहे कुकरचं म्हणलं सगळे पुढे असतात आमचा बापू मला फुकट असतोय आणि काल रात्री 3 भात खाल्ली तरी बी ह्यासनी फुरू येईना तिथं खाऊन आणि तिकडे टेम्पलला गेलं भात खायला आणि सकाळी लवकर उठायला कोण लवकर उठले आता आम्ही काय उठलो पहिला बापू उठलाय गाड्या आता आल्या बघा आणि काय तू उघडं चालणार नाही आम्ही चाललोय फिरायला मिळालं तर काय नाही भाव गाड्या आल्या सांगितलं चला
काय रुमा पण गावनात फिरवून आणला लय ह्या टकलूमुळे झाले सगळे ह्या टकलू हे आहे ना मामा कुठला कुठलं गाव मामा मामा कुठलं गाव हो मामा कुठलं गाव मंगसुई मामा मंगसुई येत नाही बघा आणि आम्हाला भेटायसाठी खास आला बघा इथं कुठला प्राणी आहे बघा इथं आणि काल पण आलतो आज पण आलोय आणि काल रात्री आलतो आज सकाळी आले बघा आणि काल सोन्याला नव्हता सोन्याला उठलेला आज आणले सोन्याला आणि गँग आहे बाकीचे आणि एकटा आला नाही कोणतं आम्ही चालेल त्या वाटणे सोन्याला आलाय आणि तांदळाची खीर आहे बघा भेंडीची भाजी आणि भेंडीची भाजी आहे आणि काय आहे बघा हे सगळं सोन्याला माहिती आहे का असल्यात सगळी राजा बघा आणि मला नुसतंच काजू आलं बघा आणि आता जेवण येऊन बाहेर बसले बघा आम्ही हॉलमध्ये इकडे आल्यात माणसं आणि आम्ही बसले झोपला आहे आणि चहाची तलब आल्या म्हणून चहा लावली बघा काय लावली आम्ही बघा सगळेजण प्यायल्यात सगळेजण एका कडे प्यायल्यात ॲलर्जी आहे तरी बी प्यायला आजा आम्ही तरी बी प्यायला आलोय सगळेजण 6 वाजले बरोबर 6 वाजता चहा प्यायला आले बरोबर आहे का मामा बरोबर आहे मामा 5 कप पिलाय सकाळी चहा मामा 5 कप पिलाय नाही मग नाही आता 7 पिलाय त्या वयात 7 कप पिते काय आणि चहा पिऊन बसले बघा आता आणि इकडे बायका आल्यात पुढे एकसारख्या साड्या बिड्या घालून दिसतात बघा आणि हे आम्हाला गाईड करतात बघा हे आमचं गाईड आहेत आता आम्ही छान ठिकाणी एक हे फिरायला जाणार आहे छान ठिकाण तिकडे खाली तिथं गेल्यानंतर तुम्हाला मस्तपैकी शूटिंग बिटिंग करून आपण टाकू शकतो आणि फिरायला बघा खरेदी कराय गाडी बघा सुट्टी नाही अजित खरेदी करणार आहे गाडी सुट्टी नाही साहेब बघा कसं आहे आणि अजित बघा टॅब घेतलाय आणि आमचं साहेब विचारत बघा मैं चपाती कितने का पूछ रहा है मैं 8:30 बजे 10 आदमी में खाना खाने के लिए आने वाला है कसं आपलं इथं नियोजन कसं आहे इथं 50 रुपयाला 2 चपाती डाळ हा आणि मिक्स भाजी मिळणार आणि हे सगळं खायचं आणि तिथं जाऊन भात खायचं बस फ्री मध्ये नियोजन कसं आहे नियोजनचा मोरक्यात आहे आणि 1 रुपया सुद्धा अजूनपर्यंत आम्ही खर्च केला नाही फक्त चहाला तेवढं खर्च केलंय नुसतं फुकट खायला आणि गाडी घेऊन जाणार आहे आणि उद्या आम्ही ही गाडी घेऊन जाणार आहे आले बघा आम्ही कुणीकडे तर न्यायालयात ह्यांनाच बी माहित नाही आम्हाला बी माहित नाही चला यांनी चालेल की आपण जायचं त्यांचं नियोजन बघा कसं आहे हे असलं नियोजन काय चालत नाही इथं हे चोरून चालू आहे नाही तर लय मारतात गावलं की त्यामुळे तुम्ही बी काय घेऊन नुकसा टकला आहे आहे सगळे टाकलो जागा आता इकडला गुलाबी कलर शर्ट हा त्याला सगळं माहिती असतं आणि इकडे हायवेला बाहेर पडले बघा आम्ही हायवे चरचरीत आहे आता इकडे बाहेर पडले आता कुठं जायचं काय माहित नाही आम्हाला बी आम्ही नुसताच फिरायला आलोय म्हणजे दोन दिवस झाले फिरायला लावले सकाळी आम्ही 4ला दर्शन घेतले 2 तासात दर्शन झाले म्हणजे 2 तासात आणि आता फिरायला लागले बाकी काय झोपायचं आणि उद्याचा दिवस बी पूर्ण आहे अजून आणि ते फ्रीची इष्टी पण आहे म्हणजे वरती आला की पूर्ण इष्टी तुम्हाला फ्रीमध्ये फिरून बघा ही इष्टी आहे की नाही फ्रीमध्ये फिरायचं आम्ही कधी चालत फिरावले सुट्टी नाही आणि इथं आलोय आता बरोबर काल बी आलतो आणि आत्ता पण आलोय आणि बरोबर इथनं शिखर दिसते बघा दाखवतो आता आले बघा इथे जेवायला इथे कुठल्या ह्याच्यात आले काय माहिती नाही काय पाटी बीट नाही सगळी बसल्यात जेवायला आणि आम्ही पण बसणार आहे पावसाचा घोळ केल्यामुळे आम्ही आधी बसले इथं टेबल लावला भावानं चरचरीत जेवण तर क्वालिटी आहे बघा आणि कांदा मागून घेतला कांदा कांदा वाढा बघा आता जेवण झाले बघा आणि जेवलो या भावानं सांगितलेलं बघा आणि यांचं काय दुकानचं नाव बी काय दिसणं झाले
आणि आमची गँग अजून जेवायला बघा दोघं. मामा कुठलं गाव तुमचं? तुमचं सांगटेवाडी. आता आम्ही 3-3 चपाती काढले. आता फिरायला आलो बघा आम्ही स्पॉटला आणि आलो बघा आता. आणि इकडे पण लय गर्दी आहे. इकडे आलो वरती स्पॉटला आणि गर्दी आहे. आणि कसं तरी करून जुगाड करून आम्ही आलो इथपर्यंत. झाडं 60 नॉट आणि चाललोय. आणि 200-200 रुपये म्हणाली आणि 150 रुपयाला आलोय आम्ही. आणि बाकीच्या 2-2 आणि 4 सीटा वेगळ्या आहेत त्या 200ला आल्या. त्यामुळे तयार झाल्या. वशिला यांचा आहे सगळ्यात मोठा वशिला. 150 रुपये मध्ये आले. फुलं आहेत प्लॅस्टिकचे आहेत का कशाचे आहेत बघूया जरा. प्लॅस्टिकच वाटत आहेत. चला ग लय मारतील. तिला मोठा असल्यामुळे पेशल मारला बघा आणि आम्हाने साईडला गेल्यात. बरोबर घेतात ते. आता हे बोलल्यात ह्याच्यामुळं का नाही 50-50 फोटो केला 100 म्हणाल. आणि किती 4 फोटो काढला त्याने एका दणक्यात. स्पॉन्सर येणार पहिला स्पॉन्सर केल्यात. स्पॉन्सरला झक्कू राहिल्यात पहिला. आणि वरती दिवळा आवडत चालू वरती दर्शन बघा आतमध्ये. आणि आता फोटो प्रिंट घ्यायला चाललोय आम्ही. फोटो काढला इथं आणि फोटो बघा कसं काढला. इकडं काढलोय आम्ही मेंबर काढलाय. आणि इथं बघा चालू आहे कामकाज फोटो काढायचं. आता फोटो घेतले बघा. फोटो कुठं आहेत काय मला माहित नाही. आणि हिशोब काय करणार आमच्या स्पॉन्सर असेल. फोटो ग्रुपचे फोटो सगळ्यांचे दाखव की रे. एक तर दाखव व्यवस्थित. व्यवस्थित कॅमेरा बघा. हे बघा इथं आहे माणूस. हे बघा ही सगळी ग्रुप कडे आहे. ग्रुपच्या फोटो आमचे माहिती की नाही माझ्या पाठच लागलाय. आणि बघा आलीत. आणि इथं अशी घसारडी आहे की नाही डायरेक्ट चाललं की डायरेक्ट गाडीपासून जाते. एवढं असं जोरात स्पीड ब्रेक करा. चाललं की डायरेक्ट तिथं गाडीपाशीच. गाडी आतमध्ये चालले बघा. आणि गाडीच माहित नाही आम्हाला गाडी कुठल्या गाडी नंबर बघितला नाहीत काय नाही. कुठल्या तर गाडीत बसायचं आणि चप्पल काढून जायचं बघा. कारण लय मोठी रंग असते त्यामुळं. आणि बघा काय करा दोघं. आणि बघा फोटो काढले आम्ही कसं दिसते. सलग 2 स्पॉट इथंच आहेत. आणि ह्यो मोर बसला बघा इथं. मागल्या वर्षी मोर सोडून गेलो मी. मागल्या वर्षी सोडलेलो ह्या वर्षी नेणार आहे. पिल्ली दिल्यात 2. हे सगळेजण फोटो बिटो मारतात. आम्ही काय मारत नाही. मागं मारली इथं आम्ही थांबल्या बघा फोटो मारा. आणि कसा आहे बघा 1 मिनिट दाखवतो नुसता कसा आहे. आणि हो माणूस आहे बघा कसं दिसते बघा. का हो कसा आहे दिसते का चरचरीत. ही काय नुसता बघत असतात. कसा आहे फोटो मारू हे आजा थांब की जरा फोटो मारूया. त्या सांगत फोटो मार की मारदा एवढं. मी म्हणाल तर पुतळा आहे ना. आम्हाला वाटले पुतळा जायचे. चाला आहे बघा डोळे वेळ आहेत त्याला. शूटिंगला दाखव दिसते काय हालत पण नाही. डोळा आहेत त्याला. डोळा आहेत त्याला. डोळं बिन डोळ्याचा माणूस नव्हती हो. पुतळा नव होय जिवंत. काय कसला आहे खाली जायला. कसा आहे इकडे बघा कसा आहे. लय जोरात आहे खाली. खाली जायसाठी ते कष्ट करून खायला ते ऐकत नाही. ते कष्ट आहे त्याला स्किल आहे ते. हा ते स्किल आहे रे. कसलं ते केला बघितलास ना तर हल्ला काय तो. इथं करून काय उपयोग आहे कसा काय ते खेकडं. खेकडं बिकडं म्हणजे काही नाही. माणसं असं एकदम असं कवा नाही ते बैठ. आम्ही तर रोज बघतोय वाड्याला बिड्याला खेकडं मासं कबूतर. इथं कबूतर बघा कसले केले. दगडात पडले सगळं अंतरा. कसं ठेवल्यात हे बघा दगड कसा आहे. हे टिपणी लावले बघा. इकडे साईडला बघा कसं लावलं टिपणी. उभा केलेला दौड आहे. आणि गाडीची गरज नाही आपल्याला. अजित वडर असताना भ्यायच नाही. ह्यो सारखा असतो इकडं. आणि बघा कसा कसा दगड बिगड वाट बघा कशी आहे. आणि ह्यो तर दगड बघा. ह्यो घडवलेला बघा. ह्यो कसा राहिला बघा दगड. एक नंबर दगड राहिला. कसा आहे बघा ह्यो बघा कसा दिसला खाली. वर कसं लोड आहे बघा. आणि खाली किती आहे बघा कमी. हे मिस्त्री आहे त्यामुळे जरा काहीतरी शंका वाटल्या. जरा विचार पडलाय. आम्ही वीट लावतोय वीट हलत नाही. वीट हलते म्हणा आणि दगड कसं काय हलत नाही.
आणि इकडे साईडला देव आहे बघा. इकडे महादेवाची पिंडी आहे, इकडे साईडला पिंडी आहे आणि इकडे आम्ही आले. इकडे कापूर लावल्या ते इकडे एक देव आहे दमल्यामुळे बसल्यात बघा. आणि तो पुट्टा आहे 20 रुपये. आमच्या इथे 5 रुपये. कोंबडे बिंबडे आहेत माणसं लगेच कोंबडा. आमच्या इथं रोज गल्ली रोज ओरडते सकाळ सकाळी. आजाचा मोर आहे बघ इथं. आजानं सोडलेला मोर. हे आजी तोडनं सोडला बघा मोर. हे कोंबडा आमच्या गल्लीतले आहेत सगळे. कोंबडा आहे आणि ह्या आजा त्यांचं सासरी बुवा. कुठला आमचा नाही लाल एवढा सासरा. गिड्ड नाही गारट्यामुळं हवामानावर जरा जरा फरक असणार की. आणि मोर बघा आमच्याकडे काय बघणार आलाय. लाजालाय. लाजू नको शिकडी आहे. कसं बघायला बघा कसं बघायला बघा. आणि काय कोंबड्या रोज बघतोय आपण सकाळ सकाळी. आलो इथे गार्डन मध्ये काय काय बघायला. इकडे बघा सगळे देवतुती नाही. सुट्टी नाही आपल्या भाषेत नाही. मराठीत असतं आपण केला असतो. आणि इकडे बघा आणि काय इंग्लिश मध्ये काय तर म्हणलेलं आहेत. आणि इंग्लिश थांबा तुम्हाला सांगतो काय म्हणलेलं काय लिहिलंय तिथं. हो काय काय म्हणला इंग्लिश मध्ये सांगा की. हा इंग्लिश मध्ये सांगणार. ग्रॅज्युएशन फॉन्ट असं लिहिलंय. आणि तुम्हाला काय कळलं तर मला बी सांगा. मला काय माहित नाही. त्यांना माहिती आहे. अर्थ सांगा. लगेच कळत नाही ते. अर्थ कळाला त्याला एक नाही सांगा. आम्ही तुम्हाला 70ची नाईटी देतो. बुजले बा वारू वारू. आणि असं बसायला सांगितलं बघा. स्पॉन्सर बसायला सांगितलं. कसं बसाय असं मारू काय फोटो. सोनं गावली बा. अजित शोध गेला. खडा गावलाय. सोनंच आहे काय. आता ही मी घाणवत ठेवणार आहे. आणि आता सोनं आहे बघा बघा अजित शोध. आणि सोनं तोडला. प्लॅस्टिक कसं काळ झाले बघा. आणि सोनं तोडला बघा सगळं. सोनं आहे म्हणतात कुठलं नकली. आणि 4 दिवस दाखवण्यात आम्हाला सोनं आहे. 4 दिवस कुठलं. आणि 13 नंबर इथं आहे. ही गाडी बघा. ही गाडी माझी आहे. 90,375 रुपयाला घेतली गाडी ही. आणि हे असं नंबर आहे बघा. ह्याच्यानं काय नाही. दुसऱ्याच्या गाडीत बी बसलेलो. आता मी दुसऱ्याच्या गाडीत बसलेलो. आता 4थ्या पॉईंट जो आलो आम्ही. म्हणजे तिकीट काढायचं आहे बघा. 4था पॉईंट बघितले बघा. हनुमान आणि वेणुगोपाल स्वामी मंदिर होतं. जातो खाल्ले आम्ही गाडीला. आता जरा नाश्ता करायचं म्हणालोय आम्ही सगळे. आणि ताक बेग आहे ते दणदणीत. जरा नाश्ता करून ताक एक दणका द्यायचं म्हणालोय. कोल्हापूर ताक आहे इथं. आणि कोल्हापुरी ताक जरा पिल्यावर जरा पोट जरा भरते ना आमचे. काय सवय नाही आम्हाला ताकावर. ताक काय नसलं तरी चालते. फक्त ताक पाहिजे. ताक पाहिजे. कसं आहे पचनक्रिया जरा होते ना ताक असल्यावर. ताक काय बघायचं. ताक मॅन बी गेले. महाग नाही राहिल्यात. महागच राहिल्यात. नाश्ता बघा नाश्ता. इथं आहे ना 40 रुपये. आणि आम्ही पॅटीस घेतले बघा. पॅटीस घेतले. पॅटीस 40 रुपये. सगळं इकडे काय वेगळं आहे जेवण. त्यामुळे आपल्याला काय आवडत ते घ्यायचं आपण. हे मिरचीचं बघा केवढं मोठं. हे काय आहे लय मोठा आहे विषय. आणि मामाने काय घेतले बघा. नेटकच आहे. नाश्ता केलोय सगळीजण. आणि इथं आणि ताक मारा हे दुसऱ्यांदा बघा ताक. हो मसाला डालू ना. कसं लागते हाय काय. 1 नंबर आहे. हे बघितलं बघा. आणि हे एक बघितलं. आता हे बघितलं. पहिल्या कटिंगला हे बघितलेलो. हे बघितलंय. हे बघितलंय. राहिल्यात हे 2 राहिल्या. राहील तिकडे बोंबाबोंब आहेच बघा. आणि अजून आलो आम्ही पुढे चालू की पाठीमागे लगेच बोंबाबोंब यांचं आहे बघा. असं आहे. हे कुठं आहे. 1 माणूस हे 2 माणूस 3 तिथं. तिथं थांबल्यात. 3 तिथं आहे. देवदर्शन करायला काय करायला सांभाळले काय करणार आहे. 20 जण असली तर काय करायचं सांगते. 7 आहे टकली. पण लय अवघड झाले. 7 सांभाळल्यासारखं वाढले. किती 7. छान छान. ह्यो बघा आमचा. ह्यो बघा शेम की नाही मोग्यांबो दिसतोय. मोग्यांबो. आणि आकाशगंगा जवळ आलो बघा. म्हणजे आकाशगंगा म्हणजे पाणी. आणि इकडे बघा दोर बिर कसं बांधल्यात. आणि माणसं कशी आल्यात. तुम जाके आया. पेट्रोल कितना जल्दी आता है. सगळं आहे देव. सगळं देव आहे. आम्हाला फिरत्यात म्हणून सारखं इकडे 5-6 वेळा आल्यात असं सांगायला आम्हाला. पाळणी सगळं माहिती आहे. सगळं गाडीत बसली बघा गोळा करून. आणि आमची माणसं बघा अजून रस्त्याला आहेत. राहून दे म्हणाला आजा. आणि आजाने सगळं माहिती आहे. आजा गाईड आहेत आमच्यासाठी. आता इकडनं जायला म्हणून सांगायला. इकडनं आजाने सगळं माहिती आहे. आजा लय फिरल्यात म्हणून. आम्हाला डायरी दाखवली. डायरी एवढी मोठी होती.
गंध लावलाय तिथं कसं दिसाले बघा. आणि बघा कसलं काढलंय खतरनाक एकदम डेंजर दिसते. बाकी सगळी गेली तिकडं आम्ही जर राहिले आता दर्शन घ्यायचं. बाकी सगळी दर्शन घेऊन आल्या माणसं बघा खरेदी करल्यात जरा दिसतात का बघा खरेदी काय काय केलं. आणि आम्हाला रुमाल सोडायला लावल्यात आणि सोडून आम्ही बाहेर गेलो फिरायला. आणि बघा कुठं बसून खायला आम्ही हॉल येऊ. आणि बघा काय केल्यात डबल कुलूप सुट्टी नाही सुट्टी नाही. कसं आहे जाम नियोजन आताच आहे सगळं बाहेर बसायची बाहेर आला बघा भाऊ 18 नंबर किल्ली घेऊन. आणि कशी उठली बघा तरी कसं आहे कामकाज सांगा जो ऐकत नाही. कसं आहे बाहेर काढल्या रूम मधनं जायचं इथनं कुत्र्या आणि चाट चाट म्हणल्यात सगळ्याशी. भाऊ थांबलाय दारात अंधारात दिसणं झाल्यात. बाजार बिजार सगळे गुंडाळायचं आपापलं बोजा. आणि चाललोय बघा रूम मधनं बाहेर काढल्यावर आम्ही चाललोय. आणि ते जण त्यांनी मागत आहेत. मी पाणी वाटले घेतल्या भरून चरचरीत घेतले बघा परसाद घेतले दोघांनी. आणि आम्हाला बघा मला दिला टाक डोक्यावर टाक हे बघा मला काम सांगायला आता चाललोय आम्ही. काय आमची माणसं काही ना आधीच आलीत आणि हरवलेली माणसं गावलीच बघा. एकदा गावलीत सगळेजण. मोबाईल घेतलाय मी एक हे घेतले बघा फोटो घेतलाय. कसला घेतलाय तुम्हाला घरात गेल्यावर दाखवतो कसा आहे बघा. प्रत्येक ह्याच्यात हाय काय बॅगेत नाही हातात घ्यायला पाहिजे. आणि फोटो घेतलाय बघा फोटो घेतलाय मी ना घरात जाऊन दाखवतो कसा आहे तो. याने कुठे गेल्यावर बघतो थांबा मागे राहिलेलो. इथनं खरेदी केल्या. आता मी काय लय खरेदी आमच्यात कोण बारकी नाही मी एकटाच आहे. आणि बहिणीला काय बहीण आपली मोठी आहे त्यामुळे काय एवढं लागत नाही. आम्ही तर खरेदी झाल्या सगळ्यांची यांची हा दोघांची काय होईना आल्या आमची तर झाल्या काय लाय घेतलं नाही आम्ही कुठे घेतले आणि पिशवी 250. आणि आता आम्ही खाली चाललोय आणि आम्हाला गाणं तर काय कळत नाही आणि भाषा बी काय कळत नाही कारण गाणं ऐकायला वाटतं अजित नाचाला आहे. आणि आता आम्ही खाली आलो बघा. आणि आमचं बस यायला अजून टाइम आहे रेल्वे यायला तर आम्ही आता आलो खाली. आता इथं पद्मावती मंदिरमध्ये आलो बघा आम्ही. तिरुपतीची बायको म्हणून पद्मावती इथं आले दर्शन घ्यायला. इथे पण भात खायला बघा आणि इथं हत्याला बघा पद्मावतीच्या देवाच्या समोर आला बरोबर 2 आहेत. आणि हे पण आहेत दाखवतो थांबा तुम्हाला 1 मिनिट दाखवतो काय. पद्मावती मंदिर नाही गोविंदराज मंदिर आहे. आम्ही पद्मावती मधून बसलेलो. या दादांनी सांगितलं पूर्ण सोन्याचं मंदिर सुवर्ण मंदिर असं महाराज ना तुम्हाला बरं तुम्ही कुठलं दर्शन घेऊन आला तेवढं सांगा माझी पास. सोन्याला मी फोन लावलो. सोन्या म्हटलं मी पद्मावती मंदिरात आलाय सर. मी आज आहे तुम्ही या आज बघितला फोन लावला व्हिडिओ कॉलिंग केला म्हटलं तुझ्या मामाला विचारलं बाबा ते हत्ती बालाजी आम्ही दर्शन करून आले बघा. मगाशी 3 तिघे गेले आता आम्ही 3 जाऊन आले. आणि काय झाले ते सांगतो बघा तुम्हाला. हे जरा माहिती द्या की जरा माहिती सांगा जरा. गोविंद महाराज समाधी हा हे आहे मंदिर. समाधी काय समाधी आहे गोविंद महाराज इथे झोपलेला आहे. हा मी ते झोपलेले मूर्ती तयार केलेला आहे. हा असं झाले बघा. म्हणजे ज्यावेळी रुसून आलता का नाही त्यावेळी इथं झोपलेला म्हणून इथं एक मंदिर झाले. आणि इथनं हा इथनं ते चालत गेल्यामुळं तिथे एक झाली. असं 2 मंदिर झाल्या. आणि आता रेल्वे काय आमच्या 12ला आहे रात्री त्यामुळे इथंच बसले आता आम्ही. येणारी माणसं सगळे इथं बसल्या बघा. कसं आहे ढेग जण आहेत ढेग जण आमच्यासारखी. आणि हे बघा दुर्वांग कुठं काय गावला नव्हता आता गावला. मामा चहा करला बघा. आणि सोन्यादानं 4 कप सांगितला आहे. आणि साखर जास्त लागते इथे सप्पक असते आता बसले बघा. आणि हे RAC आहे आमचं त्यामुळं पुढच्या बी सीटा आमचं जाईल. आणि सोन्याला आला बघा सगळं सांगायला आवाजनी. आणि बापू बसल्या बघा इथे. आणि इथे नियोजन चालू आहे मंडळात. आणि इथं आम्ही आहे काय करायचं कसं नाही हे आमचे अध्यक्ष
हा जर विचारा तरी पण सांगा हा. आधी की 5 तिकीट आहे म्हणून सांग आम्हाला सो आदमी तर आता बसले बघा रेल्वेत बसून झाले आणि बापू पाणी मिळालं बघा आणि आता तिकीट चेक करायचं आम्हाला बरोबर चाल जाऊ आणि तिकीट आले हाँ फैमिली के साथ ही है फॅमिली आम्हाला उतर लय काय झालं तर माझा नंबर आहे माहिती मारून आम्हाला सांगायला तिला फुलाने लोकांनी सांगायला आणि मला इकडे म्हटला चल नाही तो तू काय केलं तू सांगितलं त्याला बरोबर उत्तर म्हटलं मला मी पुढगील नवड्याला ओळखलं होतं ना मी म्हणून मी सांगितलं दान तर केले दोघांनी चायनीज दिले मला खायला एकट्याला चहा दिली म्हणलं पैसे कोणाला दिले काय उपयोग नाही म्हणलं आणि मला तू बरोबर ह्या रेल्वेत तू बरोबर आहे म्हणाला तू खातोस आगे पिछे विचार करत तुला काय विचार करत आणि मागत होत पाऊंडरच असते म्हणत रे पाऊंडर जाईल कसला चाय म्हणाला बघा मामा यो सांगा जरायला 1 नंबरची आहे रे 2 नंबर कसा असेल अशा तऱ्हेने ज्याला मागून आर्टिफिशियल झेंडूबाम घेतले ज्याला लावाले डोसके जास्त मात्र आता झेंडूबाम लावून झालंय सोप्यात म्हणतात माळी द्यायला काय नाही आमचा मित्र एक आला इथं त्याचं नाव आहे बुलबुल नाव आहे बुलबुल वन्स मोर गेलंच ते सबको देख देख के थक गए तुझा ट्रिक सांगणार आहे बघा काय आता म्हणजे जादू दाखवणार आहे आणि जादू बघा निसता कसं आहे आलेला आहे आता आम्ही आता पार पडले आहे बघा एवढी मारणार आहे बघा आता शक्तिमान शक्तिमान बघा डुंगरी घेऊन मारणार आहे बघा बघा मारते बघा एवढी कसलं मारते बघा काय आहे काय म्हणाला बाई काय तरी नेटकं असं त्याने बोलाले भाऊ आम्हाला बघतो काय आम्हाला येत असतं आम्ही उतर नसतो मागच मग म्हणूनच भा तुला म्हणून आम्हाला कसं जरा नवीन आम्ही शिकतो रे भाऊ जरा कसे उतरते प्रॅक्टिकल आम्ही स्लो मोशन मध्ये नंतर बघतो रे हा त्याला अंदाज आहे रे त्याला माहिती आहे कुठं पाऊल टाकायचं भावाला डायरेक्ट एंट्री तिथं जाग्याला मारायचं आहे क्रिश आय एम क्रिश जाग्याला डायरेक्ट डाम बिम बघून बाबा भाऊ जाग्याला जाऊन रेल्वे थांबणार जरा स्लिप मारला असता आणि आता आम्ही उतरले ते मेंबर उतरले बघा आणि आमची गँग कुठं आहे गँग काय दिसना मॅन आजा पुढे आले काय तर मोठं बोलायला बघा पुढे पळ जायचं आणि मिठी मारायचं कोणाला तरी माणसाला आणि अजित बी उतरला बघा कसं आहे आणि मेंबर लवकर उतरल्या का माहितीये माझं आणि आता काय गोळी माराय आणि परत आता आणि परत उतरला बघा आणि आम्ही डायरेक्ट उतरलो ते नाही आपलं कोल्हापूर आणि आजीत बघा 150 रुपये आमचे बरोबर किती लावले बघा टायमिंग बघा काय काय नियोजन आहे बघा आणि सगळेजण मला सांगा आणि काय करायला लागतं मला बी सांगा आणि नियोजनचा मोरक्या येत आहे बघा नियोजन म्हणजे सगळी माणसं आपण मागं राहिल्यात जरा डब्यात प्रत्येकाच्या कुठलं गाव मामा आमचं आहे
पड बसली तुमचं सांगोडेवाडी. मला कवा जाणार आहे घरला? आता जायची अर्धा तासात. कसं वाटाले? एक नंबर. तुम्हाला हो काय कसं वाटाले प्रवास करून आल्यावर? एक नंबर. कुठलं गाव? सांगोडेवाडी. बरं बरं. आमचं काय फुलेवाडी आहे. मामा कुठलं गाव? आमचं पड बसली परत परत काय ऐकू आलं नाही मला तर. काय तुम्हाला काय कळलं असलं तर कमेंट मध्ये करा, सांगा नक्की काय म्हणला. हो बघा प्रवासातला मित्र गेला गिरी हो. तुला युट्यूबला टाकायचं आहे. आले बघा. आणि ह्यो बोला राजूदाचा खास मित्र परतीच्या प्रवासातला. आणि आम्ही चाललो बघा आता. सोन्याचा कुठे दिसते का बघतो. आणि गर्दी ठीक आहे, सगळी कोल्हापूरची पब्लिक आहे बघा. ही सगळी उतरल्यात, सगळ्या शिट्टा कोल्हापूर. आता इथनं महालक्ष्मीला गर्दी जोरात. आम्ही पण जाणार थोडा. आम्ही चाललोय आता. आम्ही चाललोय सोन्याच्याकडं. सोन्याला त्यांची कुठे फॅमिली आहे बघायला. आणि हे बघा फॅमिली त्यांची सगळी सोन्याची फॅमिली. आणि सोन्याला इकडे थांबलाय वैतागून. का ना मामा कुठलं गाव? मंगसुळे. कसं वाटलं? जे बघा स्टँडवर येऊन बसल्या आता. सगळ्यांनी सोडल्या इथे. आणि आजी इकडे कट्ट्यावर बसल्या. सगळेजण आपापल्या नादात आणि मी आपल्या नादात, स्वतःच्या नादात. आणि गँग सगळी थांबल्या. मुंबईची पुण्याची माणसं बी मित्र गाठ पडल्यात आहेत बघा. आता गावच्या का नाहीत काय माहिती आपल्याला. थोडा तिथं. आणि कोणी यायच्या अगोदर आम्ही जातो बघा. आता गर्दी होणार राहिलो जोरात. अंबाबाई महालक्ष्मी मंदिरमध्ये चाललो बघा. रिक्षा बघतो जरा. आणि आम्ही अंबाबाई मंदिरला चाललोय आता. गर्दी होणार राहिलो जोरात, कारण सगळी आता रेल्वे आल्या आणि सगळेजण तिकडे चालल्यात. आम्ही चाललोय. आम्ही 6 जण आहे. शेट काय झालं? जागा ठेवा. आणि बसाले बघा रिक्षात. कारण चप्पल यूज करून पुढे नाही चालत पाठीमध्ये. नंतर दोघांनी बसून जागा केली. आणि एकदा कसा बसला बघा. असं दे हे तर द्या, नाहीतर तुम्हाला अडचण होईल. आता तुम्ही पुढे का काय अडचण नाही. चला चला कुठं तर बसा बसा. एकमेकाच्या मांडीवर बसा. एकमेकाच्या मांडीवर बसा. आणि बघा वरची बसले बघा. कसं बसले बघा आम्ही. आणि इकडे दोघायचं. आणि ही सुट्ट बसल्यात मोकळं. आम्ही कसं जरा करून घ्यायला लागायला ऍडजस्ट करायला लागायला. आणि उतरले बघा. कसं उतरलोय आम्ही आता वडापमधनं. आता आम्ही आलो बघा इथं अंबाबाई मंदिरमध्ये. चाललोय आता दर्शन घ्यायला. मोबाईल का आज चालत नाही. आता दर्शन घेऊन आलो बघा बाहेर. एवढी जण झाले आम्ही पुढे. आणि इथे प्रसाद घ्यायला बघा सगळी. प्रसाद घाले. इकडे मंडपा साईडला आले बघा. आणि नाश्ता काय करायचं द्यायच्या बाबतीत कोण नाही. पैसे जरा संपल्या का 12 सगळं. जरा चिल्लर राहिल्या. चिल्लर मध्ये काही येत नाही आमच्या कोल्हापूरमध्ये. नोटा लागतात नुसता. नोटा अजित काय तर मोठं बोलते सारखं सारखं. त्याकडे काय लक्ष देऊ नुकता. इकडे साईडला आले आता शाहू मैदान साईडला आम्ही. आता एक मस्तपैकी काय आपली बस बघतो. बस आहे का नाही. त्या मामाने पत्ता सांगितला बघा जरा. आम्हाला काय माहित नाही आमचीच बस कुठं लागते. मी पहिल्यांदा बसनं चालली. आणि केएमटी लागायला पोरं बघा. मग तिकीट काढून बघायला सुट्टी नाही. कुठं लागते मला बी माहीत नाही आणि माहीत नाही. आता इथं झाडाखाली आले बघा मोठ्या स्पॉटला. दिसते आता गाड्या तर काय गावल्या नाहीत. रिक्षा इष्ट्या बी बंद आहेत आणि रिक्षा पण काय नाही आहे. आता बघूया आम्ही चालत चाललोय. बघूया आता कसं होते काय काय कळणार झाले आम्हाला. तर वाडीपर्यंत चालत जाय. एका कडेनं सुट्टी नाही.
इष्ट्यामुळे बोंबाबोंब झाल्या बघा. आणि आता मी एकटाच पुढं आणि पाठीमागात बघा. आणि ते साऊंड लावलाय. साऊंड लाईट शो सप्लाय शो. आम्ही चालत कुठंपर्यंत आलो बघा. सुट्टी नाही. कुठला जाऊ काय येऊ काय मला माहित नाही एवढा. बघा आलोय पुढं आम्ही. बसले आता रिक्षात. निम्यापर्यंत आहे. चल थोडं बसला मागं का आला साहेब बापू. येऊ कसं बसल्यात. ऍडजस्ट गॅस भरायला गेल्या गाडी रिक्षा. आणि आम्ही आता नाश्ता करायला चालली. फाट्यावर आली. मुडशिंगी फाटावर आलोय. मुडशिंगी फाटा काय आले वावड. यू पुढे गेला त्यो हे किके. आणि वडा खाल्ले बघा. आता चाललोय रिक्षाकडे आम्ही. नाश्ता करून आलो आता इथं. आणि रिक्षा आता लागायची अजून लागायची बाई. एक थोडा रिक्षा पाठ्यवंशी रिक्षा लावतो आम्ही. त्यापर्यंत आणून सोडल्या बघा ही रिक्षा. आणि आता आम्ही चाललोय पलीकडे फाट्यावर. फाट्यावर आले. गावची कमानी आमच्या गावा कमानी सोडा. हीच आमची कमानी. कसं बसली आम्ही. त्या बापूकडे पिशवी जरा उचलून ढकल घे. पिशवी इथं घ्या इकडे घेतो. एक बाहेर पडत. आणि आम्ही उतरलो काय पैसे द्या पाहिजे त्यांचं. आणि आता आम्ही दोघंच चाललो. आता बाकी त्याने सगळीजण पुढे गेल्या. चौघजण घराची वाट बघाल तिथे. आणि आता आलो बघा घराजवळ मी. पाणी उतरलं माझ्या पायावर आता. पाया पडतो